वसाहत रुग्णालय गांधीनगर सादर करत आहे लघुनाटिका टीबी हरेल देश जिंकेल. टीबी हरेल देश जिंकेल. आशा वर्करच्या नियमित ग्रहभेटी दरम्यान आढळलेल्या रुग्णाच्या चौकशीत रुग्णाच्या चिन्ह लक्षणावरून क्षयरोगाचा अंदाज आल्याने आशा वर्कर रुग्णास धीर देते, त्याचे मनोबल वाढवते व स्वतः रुग्णास दवाखान्यात घेऊन येते. तुम्ही इथंच बसा, तोपर्यंत जरा पेपर काढून येते. एका पेशंटचा पेपर काढा. चला आपण नंबरला जाऊया. मी आशा वर्कर आहे. तर ह्यांना जरा 15 दिवस झालं ताप आणि खोकला आहे. ते दाखवायसाठी आले. बाबा नाव काय? राजगोंडा शिवकुमार चौगुले. काय त्रास होतोय म्हटलं? गेली 15 दिवस भूक लागत नाही, सर्दी, खोकला, ताप याचा त्रास जास्त होतो. ओके, ठीक आहे. किती वजन करायचं? ठीक आहे, उतरा. किती उभा राहा, उंची किती आहे? आपले पलीकडे चौगुले सर आहेत मेडिसिनचे, त्यांना तुम्ही भेटून द्या. हां, चला आपण जाऊया. मॅडम हे आमच्या गावचे पेशंट आहेत आणि मी आशा वर्कर आहे. तर ह्यांना 15 दिवस झाले ताप आणि खोकला आहे. प्रायव्हेटला औषध घेतलंय पण कमी नाही, म्हणून आज तुमच्याकडे मी दाखवण्यासाठी आणलेलं. काय त्रास होतो? सर्दी, खोकला, भूक लागत नाही. किती दिवस झाला खोकला? 10 ते 15 दिवस. आणि काय होतंय तुम्हाला? ताप येतोय नाही बरेच दिवस झाला? वगैरे कंटिन्यू कमी जास्त कमी जास्त. ठीक आहे, घाबरू नका. आपण आधी तपासणी करून घेऊया. एक तर तुमची तपासणी करूया आणि छातीचा फोटो काढून घेऊया. आज संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येईल. पुन्हा सकाळी उद्या 10 वाजता या. ठीक आहे. चालेल. सर हा एक आमचा पेशंट आहे, चौगले सरांनी पाठवले. मी आशा वर्कर. तर ह्यांचं रक्त आणि थुंकी तपासायला सांगितले. त्यांना बरेच दिवस झाला सर्दी आणि सर्दी खोकला ताप आहे, म्हणून ह्यांचं जरा थुंकी तपासणी करायची आहे. काय त्रास होतो तुम्हाला? सर्दी, खोकला, परत भूक न लागणे. आता तुम्हाला बडका तपासणीला सांगितलेलं आहे सरांनी. हा, आता तुम्हाला एक डबी देते. आता बाहेर मोकळ्या हवेत जायचं आणि खोकून बडका काढायचा. थुंकी नको. कमरेवर हात ठेवा आणि खोकून बडका काढा. हं? चालेल. हे आता बाहेर जाऊन बडका घेऊन यायचा आणि दुसरी डबी तुम्हाला देणार. त्यामध्ये उद्या सकाळी तुम्ही झोपून उठणार. उठल्या जो पहिला खोकला येतोय, तुम्ही उठल्या थुंकी नको, बडकाच घ्यायचा. हा, उठल्या जो खोकला येतोय त्याचा बडका या डबीत घ्यायचा आणि फक्त इथं आणून द्यायचा.
चला मग झालं. रिपोर्ट आता संध्याकाळी येईल तुमचा. हा चालेल सर. ओके. रिपोर्ट न्यायला या संध्याकाळी. हां. हो का मामा, तुमचा आता रिपोर्ट्स आलेले आहेत, कालचे रिपोर्ट्स आहेत सगळे. तर याच्यामध्ये तुमच्या चुकीमध्ये दोष आढळला आहे. हां, तर आणि एक्सरेमध्ये पण थोडं पॉझिटिव्ह आलेलं आहे. तर आता हे तुमचं म्हणजे TBची लागण झालेली आहे. तर हे TBच्या आजार असं म्हणजे पहिल्यासारखं आता काय राहिलेलं नाही. पहिला तर घाबरायचे लोक वगैरे, आता काय तिथे घाबरण्याची गरज नाही. 100% बरा होणारा असा हा आजार आहे. तुम्ही 6 महिने कंटिन्यू न चुकता रोज एक गोळी असते त्याची, तो डोस पूर्ण केला 6 महिन्याचा की हा आजार 100% पूर्ण बरा होऊन जातो. शरीरातले 100% सगळे जंतू मरून जातात आणि तुम्ही पूर्णपणे ठणठणीत नॉर्मल लाईफ जगू शकता इथून पुढे. याच्या आजाराचं काही तसं टेन्शन घेण्यासारखं नाही, काय घाबरायची गरज नाही. ठीक आहे, फक्त ट्रीटमेंट ही प्रॉपर पद्धतीने घ्यायची आणि त्याचा आहार घ्यायचा जेणेकरून तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहील. ठीक आहे, औषधं आणि आहार असं त्या प्रकारे केला तर तुम्ही 100% आजारातून मुक्त होणार. आणि दुसरी एक गोष्ट काळजीची करण्याची म्हणजे कसं आहे की आजार जसा फुफ्फुसाचा आजार आहे, आपल्या म्हणजे खोकल्यातून शिंकण्यातून ते जंतू बाहेर पसरतात. तर आपल्या घरात जर लहान मुलं असतील किंवा वयस्कर लोक असतील तर ते कशी कोमॉर्बिडिटी म्हणजे ज्यांना रोगप्रतिकारशक्ती कमी आहे आणि आजाराची लागण होण्याचे चान्सेस जास्त आहेत, तर अशा लोकांना आपण काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. मग तसं तर मास्क वापरणे, थोडंसं डिस्टन्स ठेवून आपण त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे. म्हणजे हा एकत्र फक्त डिस्टन्स ठेवायचा आहे. ही काळजी घेतली तर त्यांना सुद्धा ही आजाराची लागण होणार नाही. लक्षात आलं? मामा, आता तुम्ही 6 महिने ट्रीटमेंट कम्प्लीट केली ना पूर्ण? गोळ्या वगैरे रेग्युलर घेतल्या, रोजच्या रोज आहार म्हणा, सकस आहार, औषधं वगैरे प्रॉपर घेतलेली आहे. तर आता रिपोर्ट बघितलेत मी. 6 महिन्यानंतरचे जे रिपोर्ट आहेत म्हणजे एकदम निगेटिव्ह तुमचा रिपोर्ट आलेला आहे. म्हणजे जे जंतू होते सगळे निगेटिव्ह आलेले आहेत. आता तुमचा पूर्णपणे डोका कळलेला आहे आणि 100% हा आजार त्यातून तुम्ही बाहेर पडलेला आहे. तुम्ही 100% याच्यातून बरे झालेले आहे. मग आता बरं वाटते? आता तुमच्या ट्रीटमेंटमुळं मी पूर्ण बरा झालेलो आहे. त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. बरोबर आहे. तर ह्या जर निगेटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे ह्या तुम्ही धोक्यातून पूर्णपणे बाहेर पडलेला आहे आणि तुमची पूर्ण फॅमिली याच्यातून सेफ झालेली आहे. ओके.